आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूरच्या सुपुत्राला मुंबईत मान, धनंजय जाधव यांची बीड शिव उद्योग सहकार सेना कार्याध्यक्षपदी निवड। घाटनांदूरच्या ऐतिहासिक आणि पुरोगामी मातीत रुजलेले नेतृत्व, हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगीत विचारांचा वारसा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या त्यागमयी जनसेवेची शिकवण उराशी बाळगून शिवसेनेची वज्रमूठ अधिक घट्ट करण्यासाठी सज्ज झाले आहेत। शिवसेनेच्या संघटन वृक्षाला अधिक बहर आणण्यासाठी मुंबईतील ऐतिहासिक बाळासाहेब भवन येथे शिव उद्योग सहकार सेनेचा भव्य आणि चैतन्यमयी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झालाय। शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीचे अध्यक्षस्थान शिव उद्योग सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर यांनी भूषविले। जुनी मान्यता रद्द होऊन नव्या दम्याने अधिकृत आणि भक्कम स्वरूपात अवतरलेल्या शिवसेना शिव उद्योग सहकार सेनेचा हा मेळावा पक्ष विस्ताराची नवी क्षितिजे रुंदावणारा ठरलाय। याच गरजत्या सोहळ्यात बीड जिल्ह्यातील सहकार उद्योग आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी घाटनांदूरचे भूमिपुत्र धनंजय गणपतराव जाधव देशमुख यांची शिव उद्योग सहकार सेना बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी बिनविरोध व एकमुखाने नियुक्ती करण्यात आली। घाटनांदूरच्या सुपुत्राला मिळालेल्या बहुमानामुळे संपूर्ण अंबेजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रशांत पलांडे, आमदार सईद खान, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आणि मराठवाडा उपाध्यक्ष बडी पवार यांच्या शुभ हस्ते धनंजय जाधव देशमुख यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रामेश्वर वाडेकर, ज्येष्ठ नेते प्रशांत पलांडे, चंद्रकांत जाधव, बडी पवार यांच्यासह मराठवाडा महिला उपाध्यक्ष कविताताई बडुरे, धाराशिव जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सोनालीताई शिंदे, बीड जिल्हाध्यक्ष चंद्रकांत इंगडे आणि बीड महिला जिल्हाध्यक्ष जयश्रीताई पिंपरे यांच्यासह संपूर्ण मराठवाड्यातून आलेले असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भावना व्यक्त करताना नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय जाधव देशमुख भाऊक व ठाम स्वरात म्हणाले की घाटनांदूरच्या भूमीने मला लोकसेवेचे संस्कार दिले आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर हा विश्वासाचा पर्वत टाकलाय। हे केवळ पद नसून जनसेवेची धगधगती मशाल आहे। बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेची लोककल्याणकारी धोरणे बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी मी अहर्निश प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने झटत राहील। नव्या उडकीसह आणि नव्या ध्येयाने मैदानात उतरलेला शिव उद्योग सहकार सेनेला धनंजय जाधव देशमुख यांच्या अभेद्य नेतृत्वामुळे बीड जिल्ह्यात एक नवा झंझावात लावेल असा दृढ विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। घाटनांदूरसह संपूर्ण बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदा।